हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आज की नाही मी जरा वेगळी थाळी करून दाखवणार आहे, म्हणजे हिमोग्लोबिन थाळी. आजकाल सगळ्यांना हिमोग्लोबिन कमी कमी होत चाललेलं आहे. तर मला असं वाटलं की आपण हिमोग्लोबिनची थाळी करून दाखवूया. त्यातून तुम्हाला कळेल की हिमोग्लोबिन मध्ये काय काय खायचं. तर चला तर काय काय घ्यायचं ते पाहूया. आता हिमोग्लोबिनला काय काय लागणार आहे बघा. प्रथम ज्वारीची भाकरी, ती मी करून ठेवलेली आहे. त्यानंतर मुगाची भाजी लागणार आहे, मुगाची भाजी करायची आहे. भेंड्याची भाजी करायची आहे. कारली कारली पण करायची आहे. हे सगळं हिमोग्लोबिन साठीच आहे. आणि हे त्याच्यासाठी आणखी मी रताळ्याची भाजी करून ठेवलेली आहे. फक्त रताळ. तर एवढे हे सगळं लागणार आहे. त्याला लागणारं तेल, मीठ आणि राई, जिरं, धणेपूड, हळद, तिखट एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. प्रथम मुगाची भाजी करूया. मुगाला कांदा वगैरे घालायचा नाही हा. कांदा कशातही वापरला नाहीये. मुगाची भाजी. तेल गरम झालं की जिरं, फोडणीला टाकायचं. राई, हिंग, कढीपत्ता, आणि टोमॅटो, त्यात लाल तिखट, हळद, धणा पावडर, आणि हे धुवून ठेवलेले मूग टाकायचे. थोडं मीठ टाकायचं. आणि पाणी घालून 3 शिट्ट्या द्यायच्या. तीन शिट्ट्या द्यायच्या. आता भेंड्याची भाजी करायला घेऊया. भेंड्याची भाजी टोपूल गरम झालाय. ह्यात पण जिरं, राई आणि ओली मिरची आणि कढीपत्ता, हिंग. कढीपत्ता घालायचा नाही हा. भेंड्याची भाजी आहे ना. आणि भेंडी घालायची. आणि त्यात थोडी हळद. आपण हिरवी मिरची टाकली आहे ना, म्हणून आपण लाल तिखट नाही टाकायचं. आता ही मंद गॅसवर भाजी शिजू दे.
भेंड्यासाठी कोकम घालूया आणि मीठ. भाजी झाली आहे ही बघा. भाजी काढून घेते. बघा आता कारल्याची भाजी करते. कारल्याला जरा तेल जास्त लागतं. तेल गरम झालं की जिरं, जिरं घालायचं. जिरं तडतडलं की मोहरी घालायची, हिंग आणि ही बघा गोल कापली आहेत कारली. कारली घालायची. त्याला लाल तिखट घालायचं. थोडी हळद, धणा पावडर, आणि चांगलं परतवायचं. मीठ नंतर टाकायचं. हा आता ती शिजू दे जरा मंद गॅसवर. बघा 3 शिट्या झाल्यात. हे बघा चांगली भाजी शिजली आहे. सुगंध पण छान सुटलाय. आणि हिमोग्लोबिन टोमॅटो खायचा ना म्हणून टोमॅटो जास्त घातलाय. फक्त टोमॅटोवर भाजी आहे ही बघा छान झाली आहे. भाजीला थोडं मीठ घालूया. थोडी खरपूस झाली की भाजी ही पण तयार होईल. थोडी खरपूस व्हायला हवी. खरपूस झालेली आहे भाजी. थोडासा दाण्याचा कूट घालते. आणि भाजी झालेली आहे. भाजी तयार. आता मी थाळी बनवते आणि या जेवायला मग. सगळं आलंय ना हिमोग्लोबिन. सगळं आलंय. मुगाची भाजी, भेंड्याची भाजी, कारली, रताळी, नंतर डाळिंब, नंतर बीटरूट आणि ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती ताक. या तर जेवायला, या खायला. तुम्ही पण घरी करा. माझा व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही, तसंच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.